ताज्या बातम्यांसाठी एमएच न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक. टेन्शन वाढलं. गेल्या 24 तासात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू. राज्यात 93 नवे रुग्ण, 166 सक्रिय रुग्णांची संख्या. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. काल 24 मे रोजी ठाण्यातील एका 21 वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर आरोग्य प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचं सांगितलंय. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रात एकूण 93 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 4 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याची माहिती समोर आली आहे. या मृत्यूमुखी पडलेल्या रुग्ण आधीच्या आजाराने ग्रस्त होत असल्याचा त्यांचा पूर्व इतिहास होता. या रुग्णांपैकी एकाला हायपोकॅल्सेमिक झटके असलेले नेफ्रोटिक सिंड्रोम होते, तर दुसऱ्याला कर्करोग होता आणि तिसऱ्याला स्ट्रोक आणि चौथा रुग्ण गंभीर मधुमेहाने त्रस्त होता. नव्याने आढळून आलेल्या सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी मात्र घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. जानेवारी महिन्यापासून महाराष्ट्रात एकूण 7,144 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 257 जणांचा कोरोना अहवाल हा सकारात्मक आलाय. यापैकी 87 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आलाय. तर महाराष्ट्रात नव्याने आढळून आलेल्या 93 रुग्ण हे पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचं संक्रमण वाढत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतंय. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतोय. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं देखील सांगण्यात आलंय. तर नव्याने आढळून आलेले कोरोना रुग्ण मुंबईमध्ये 47, पुणे 30, नवी मुंबईत 7, ठाणे महापालिका क्षेत्रात 3, नागपूर महापालिका मध्ये 6, तर राज्यात 166 रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची एंट्री झाली असून NB181 आणि LF7 चे रुग्ण देशात आढळून येत आहेत. या व्हेरियंटचे रुग्ण तमिळनाडू आणि गुजरातमध्ये मिळाले आहेत. तर INSA COG डेटामध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. एमएच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.